आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. माऊली रामकृष्ण हरी. श्रोते हो, नमस्कार. मी माधुरी आपल्या वारी विशेष निर्गुणाचे भेटी या कार्यक्रमामध्ये आपणा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मनुष्य म्हणून जन्माला येऊन आपण भारतामध्ये वास्तव्य करणं आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये आपलं गाव असणं आणि त्यातही देहू आळंदीच्या परिसरामध्ये आपण घडणं, हे सर्व होण्यासाठी ना संचित गाठीशी असावं लागतं मंडळी. हो, पण इथे जन्म घेऊन फक्त भागत नाही हा. या स्थळांची, इथल्या आध्यात्मिक इतिहासाची जाणीव असणंही तितकंच महत्वाचं आहे. ही जाणीव ज्यांना ज्यांना आहे ते सर्व विठू माऊलीचे वारकरी आजपासून त्यांच्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघतायत. अहो, आज देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे. आभाळातून वरुण राजा कसा बरसतोय आपण सगळेजण पाहतोय, आपल्याला माहिती आहे. पण तरीही नेहमीप्रमाणे, दर सालाप्रमाणे विठ्ठलाच्या गावी पोहोचण्याचा प्रवास काही थांबणार नाहीये. आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया की निर्गुणाच्या भेटीसाठी आसावलेल्या या सर्व वारकरी माऊलींची ही वारी सुरक्षित, आनंददायी आणि सुकर होवो. यंदा इन्फिनिटीच्या निर्गुणाचे भेटी या वारी विशेष मालिकेमध्ये आपण ऐकणार आहोत माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, जी आपल्याला समजावून सांगितलेली आहेत हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी. या लेखांचं अभिवाचन मी माधुरी आपल्यासाठी करणार आहे. इन्फिनिटीच्या या रेडिओ वारीचा आजचा आपला पहिला दिवस. विठुरायाच्या आशीर्वादाने आपल्याही या रेडिओ वारीला सुरुवात करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, विषाद योग. माऊली 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. युद्धाच्या प्रसंगी तत्वज्ञान सांगितलं म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. महाभारतातील 7व्या पर्वात म्हणजेच भीष्म पर्वात 700 श्लोक भगवद्गीतेचे आहेत. व्यास महर्षींनी हे सर्व तत्वज्ञान श्लोकबद्ध केलंय. संत ज्ञानदेवांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कारण ज्ञानदेवांनी या 700 श्लोकांचा विस्तार 9000 ओव्यांपर्यंत केला. आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेवरून ज्ञानदेवांनी ओवीबद्ध रचना केली. ज्ञानदेवांची आरती म्हणताना आपण म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग, किंवा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी, चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा. हे आपण का म्हणतो? कारण या जगामध्ये गुप्त
गुप्त असं असलेलं जे ज्ञान आहे, जे रहस्य आहे, ते माऊलींनी अगदी सहज सोपं करून सगळ्यांना सांगितलं, प्रगटपणे सांगितलेलं आहे आणि म्हणून आरतीमध्ये आपण असं म्हणतोय. मंडळी, समाजप्रबोधन करताना ज्ञानदेवांनी गीता ग्रंथाची निवड केली, याचं कारण ज्ञानदेवकालीन सामाजिक परिस्थिती आहे. त्यांनी गीतेचीच निवड का केली बरं? गीता मराठीतच का सांगितली? ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत रचना का बरं केली? असे अनेक प्रश्न आपल्या पुढे येतात. आपण थोडा इतिहास जाणून घेतला पाहिजे. महाराष्ट्रात तेव्हा यादवांचं राज्य होतं. दौलताबादला रामदेव यादव राजा होता. यवनांचं आक्रमण सतत होत होतं. प्रजा त्रस्त झाली होती. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र ही वर्णव्यवस्था होती तेव्हा. पण त्यामध्ये वर्णभेद आणि जातीभेद यात कर्मठपणा मात्र वाढत चालला होता. यज्ञ, याग, व्रतवैकल्य, उद्यापनं यातच सगळा वेळ खर्च होत होता. अध्ययन, अध्यापन, चिंतन, मनन, नैतिक मूल्यांची शिकवण हे सगळं द्यायचं सोडून यावत जीवम सुखम जीवेत अशी स्थिती होती. ज्या वर्गाने समाजाला सावरायचं तो वर्गच समाजापासून बाजूला गेला होता. मग इतर वर्गांचं काय? यादवकालीन इतर समाज हा मूढ होता, अज्ञानी होता. त्यांना पशुतुल्य जीवन जगण्यापलीकडे मार्गच नव्हता. अज्ञान आणि भीतीपोटी मंगळाई, जाखाई, म्हसोबा, भैरोबा अशा दैवतांची भक्ती करण्यापलीकडे त्यांना पर्यायही नव्हता. माणुसकीच्या भावनेने इतरांना वागवण्याची उदारता तर त्यांच्याजवळ नव्हतीच. या उपेक्षेमुळेच महाराष्ट्रातील निरक्षर समाज अवैदिक पंथीयांच्या जाळ्यामध्ये ओढला जात होता. वैदिक धर्माला लागलेली ही ओहोटी थांबवायची असेल तर आध्यात्मिक विचाराची भरभक्कम बैठक आपण प्राप्त करून दिली पाहिजे, ही खात्री ज्ञानदेवांना होती. मी म्हणणाऱ्या कर्मठ धर्म मार्तंड्यांचा अनुभव पैठणला शुद्धीपत्र मिळवताना त्यांना आला होताच. क्षत्रिय वर्ग तर राजदरबारी मर्दुमकी गाजवून प्रसंगी यवनाची चाकरी करून वतने मिळवण्यामध्ये गर्क झालेला होता. शूद्र वर्गाचे अतोनात हाल होत होते. अज्ञानाच्या अंधारामध्ये आंधळ्याने चाचपडत फिरावं ना, अशी त्यांची स्थिती होती. खरा देव कुठे आहे? तो सगुण आहे की निर्गुण? नामी आहे की अनामी? रूपवान आहे की अरूप? अशी नुसती संभ्रमावस्था होती. भक्ती, कर्म आणि ज्ञान याबद्दल संशय होता. नेमकी हीच अवस्था 5,000 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर युद्ध करताना अर्जुनाची झाली होती. युद्ध करावं की न करावं याबद्दल मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. अशा वेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्ग सांगितला. अर्जुनाचं अज्ञान दूर झालं. भगवद्गीतेत शेवटचा श्लोक आला, नष्टो मोहाहा स्मृतिलब्धः. माझा मोह पूर्ण नष्ट झालेला आहे. करिष्ये वचनम तव. तू जसं सांगशील तसं मी करायला तयार आहे. आणि मग अर्जुनाने हातामध्ये धनुष्य घेतलं आणि लढायला सुरुवात केली. 5,000 वर्षांपूर्वीचा अर्जुन, 700 वर्षांपूर्वीचा समाज आणि 21व्या शतकातील आपण. माऊली, या सर्वांची अवस्था एकच आहे. प्रश्न सर्वांचे सारखेच आहेत. माऊली म्हणतात, अहो तुम्ही अर्जुनाची ये पांती, जे परिसरण या योग्य होती. ज्ञानदेवांनी समाजमनामध्ये तेव्हा अर्जुन पाहिला होता. ज्ञानेश्वरी माऊलींनी मराठीतून सांगितली, याचं कारण सामान्य लोकांचं प्रबोधन करायचं असेल तर ते त्यांच्या बोलीभाषेतूनच केलं पाहिजे आणि त्यासाठी त्या बोलीभाषेचा गौरवही केला पाहिजे, हे त्यांना ठाऊक होतं. बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिये परिभोगविन इंद्रिया करवी. किंवा माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके. एखादं तत्व किंवा सिद्धांत सांगताना तो दृष्टांत देऊन सांगितला की लवकर समजतो. अहो, ज्ञानेश्वरीत 9,000 ओव्या आहेत. त्यापैकी सुमारे 3,500 ओव्या दृष्टांताच्याच आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये कल्पनाविलास, रसकल्लोळ आणि अलंकाराचं वैभव आहे. वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. किंवा वाग विलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा आहे. गीतेची सुरुवात काय आहे?
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः या चरणाने ती झालेली आहे. संजयाने राजाला सर्व वर्णन करून सांगितलं, म्हणजे कोणत्या देशाचे राजे कोठे आहेत, सैन्याची रचना कशी आहे, अर्जुनाच्या रथाचं वर्णनही सांगितलं. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याचे सारथी आहेत. ध्वजस्तंभावर हनुमंत आहेत. प्रत्येक योद्ध्याने आपापलं शंख फुंकलं. अर्जुन कृष्णाला म्हणतोय, मला ज्यांच्याबरोबर लढायचं आहे ते लोक एकदा मला बघून घेऊ दे. आणि मग अर्जुनाचा रथ 2 सैन्यांच्या मध्ये आणलेला आहे. अर्जुनाने सभोवती पाहिलं. कोण दिसतायत त्याला? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, आप्तेष्ट, नातेवाईक, बंधू, चुलता, मामा या सगळ्यांना पाहून तो मोहग्रस्त झाला. ज्ञानदेव सांगतात, तैसे अर्जुना ते जाहले, असं ते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. अर्जुनाने रथावरून खाली उडी घेतली, धनुष्य खाली टाकून दिलं. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो गलितगात्र झाला. अहो, ज्याने युद्धात प्रत्यक्ष शंकराला जिंकलं, निवात आणि कवच राक्षसांना ठार मारलं, असा पराक्रमी अर्जुन मोहे कवळीला. युद्धप्रसंगी अर्जुनाचं मन दुर्बल झालं. भीष्माचार्य माझे आजोबा, अहो लहानपणी त्यांनी मला अंगखांद्यावर खेळवलं, त्यांच्याबरोबर मी युद्ध करणार? द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, आज जो मी आहे तो द्रोणाचार्यांमुळे, आणि त्यांना मी मारणार? हे कृपाचार्य, अमुचे राजगुरू, त्यांनी मला तत्वज्ञान शिकवलं, त्यांच्या विरुद्ध मी लढणार? दुर्योधन, दुःशासन, कर्ण, विकर्ण या सर्वांना मी मारणार? माझ्या भावजया विधवा होणार, वर्णसंकर माजणार? नाही नाही नाही, त्यापेक्षा मला ते युद्धच नको. मी पराक्रमी आहे, या सर्वांचं रक्षण करण्याऐवजी मी यांना मारणार आहे. शिवाय मी स्वकीयांचा वध केला तर मोठ्या पुण्याईनं देवा तू जोडलायस, तू सुद्धा निघून जाशील. त्यापेक्षा भिक्षापात्र हातात घेणं काय वाईट आहे? युद्धातून कुलक्षय होईल, कुलधर्म सुटेल, अनाचार वाढेल. अर्जुनाच्या मनातला हा सगळा संघर्ष वैफल्यातून आणि मोहातून निर्माण झालेला आहे. अर्जुनाच्या ठिकाणी निर्माण झालेला हा विषाद अज्ञानातून निर्माण झालेला आहे. युद्ध करावं की न करावं असा संभ्रम त्याच्या मनात जागा झालाय. बघा, आयुष्य जगत असताना असे प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. हा संभ्रम आपल्याही मनात निर्माण होतो. आणि म्हणूनच हा आपला सुद्धा असाच विषाद योग आहे. आणि मग हा विषाद दूर करण्यासाठीचा मार्ग आपल्याला कुठून मिळतो? अर्थात गीतेतून. गीताई माझी माय माऊली, मी तिचा बाळ नेणता, रडता पडता घेई उचलोनी कडेवरी. विनोबांनी आपल्या गीताईमध्ये सुद्धा असंच वर्णन केलंय तिचं. ही गीता आपल्याला कशी उचलून घेणार आहे हे आपण आपल्या पुढच्या सगळ्या पर्वांमध्ये ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, इन्फिनिटीवरची ही रेडिओ वारी अर्थात वारी विशेष निर्गुणाचे भेटी हा कार्यक्रम अवश्य अवश्य ऐकत रहा. ज्ञानेश्वरीमधील योगचिंतन आपण ऐकणार आहोत. आज विषाद योग ऐकलेला आहे. हे चिंतन केलेलं आहे हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी, जे मी माधुरी आपल्यापर्यंत पोहोचवते. ऐकत रहा, प्रतिक्रिया कळवत रहा आणि रामकृष्ण हरी म्हणत रहा. निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या नव्या भागात. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल